बालवयामध्ये मी खूप शांत होती, कारण माझे बहीण भाऊ खूप लहान, मला त्यांना सांभाळावं लागत होतं. तेव्हा मग माझा खेळ, माझा अभ्यास आणि प्लस बहीण भावांना सांभाळणं, मम्मीला सपोर्ट करणं, मम्मीला स्वयंपाक करू लागणं, हे सगळं मी लहानपणापासून म्हणजे वयाच्या अगदी दुसऱ्या वर्गापासूनच करत आलेली आहे. ॲक्च्युअली तुम्हाला खोटं वाटेल हे, पण मी कुठलीही गोष्ट कॉपी करून नाही करत. मी एक स्टेप 10 वेळा जरी करेन, पण मी कॉपी नाही करत, माझी स्वतःची असते. लोकांनी बोट उचलण्याच्या अगोदर आपले घरचेच उचलतात, पण घरच्यांनी जर सपोर्ट केला तर कोणाचीही हिंमत होत नाही कुठल्याही स्त्रीला मागे ओढायला किंवा बोट उचलायला. कलाकार म्हणून मी खूप प्रामाणिक आहे. मला स्टेजवर काहीही झालं तरी मी माझी कामगिरी बजावणार म्हणजे बजावणार. कोणी मला काही का बोलेना, काही का म्हणेना, पण तसं कोणी म्हणत नाही, पण मागे सगळे बोलतात, पण सगळे सपोर्ट पण तेवढेच करतात. पुढे का होईना, नाही नाही तू छान करतेस, मागे बोले ना काही. नमस्कार मंडळी, माझ्यासोबत आहे राणी राठोड, जिचा चेहरा अमरावतीकरांसाठी खूपच परिचित आहे. आणि लावणी म्हटलं की आधी आपल्यासमोर राणीचं नाव येतं. राणी, तुझं मंडल न्यूजमध्ये खूप खूप स्वागत करते. नमस्कार, धन्यवाद. तुझं नाव तर मी ऐकलेलंच आहे लावणीमध्ये, आणि तुझी लावणी सुद्धा मी बघितलेली आहे. अप्रतिम लावणी तू करते. तर आधी मला तुझ्याकडून ना तुझं बालपण जाणून घ्यायचं आहे की तू बालवयामध्ये कशी होती. बालवयामध्ये मी खूप शांत होती, कारण माझे बहीण भाऊ खूप लहान, मला त्यांना सांभाळावं लागत होतं. तेव्हा मग माझा खेळ, माझा अभ्यास आणि प्लस बहीण भावांना सांभाळणं, मम्मीला सपोर्ट करणं, मम्मीला स्वयंपाक करू लागणं, हे सगळं मी लहानपणापासून म्हणजे वयाच्या अगदी दुसऱ्या वर्गापासूनच करत आलेली आहे. तर माझ्या बहिणीला, भावाला, सगळ्यांना त्यांच्या बरोबर तयारी करून देणे, त्यांना व्यवस्थित नेऊन देणे, शाळेत नेऊन देणे, शाळेतून आणणे, सोबतच घेऊन जाणे, सोबतच आणणे, आणि त्यांच्या प्रत्येक आवडीनिवडीवर मी म्हणजे मम्मी पण द्यायची लक्ष, पण माझं पण त्यांच्यावर लक्ष असायचं. तर जबाबदारीनेच बालपण सुरू झालं असं म्हणायला काही हरकत नाही. आणि त्याच्यासोबत आपल्यालाही एक मोठी बहीण म्हणून 3 भावंड आपल्याला बघायची आहे, तर आपल्याला एक जिम्मेदारी येते. तर तेव्हापासूनच म्हणजे थोडी शांत स्वभावाने थोडं रुलिंगवर काम येत गेलं. आणि शाळेच्या दिवसातच माझ्या मम्मीने मला जिम्नॅस्टिकला टाकलेलं, कारण त्यांना वाटायचं की माझी मुलगी खूप म्हणजे छान आहे. सगळेजण कौतुक करायचे, तुमची मुलगी खूप छान आहे, खूप सुंदर दिसते, तिला काहीतरी असं वळण द्या. तर मम्मीने कशाचा न विचार करता त्यावेळेस प्रत्येकाला आपल्या म्हणजे प्रत्येकाला आपल्या बालपणात कशा ना कशाची कमी तर असतेच, पैशाची जास्त केलं तर. कारण माझी आजी फक्त जॉबवर होती, माझे पप्पा प्रायव्हेट जॉबला जायचे, तर पैशाची कमतरता भासायची, पण तरी मम्मीने कशाचीही कमतरता आम्हाला भासू दिली नाही. कुठेतरी जॉब करायची, आम्हाला आमचं संगोपन करायची, काही आजीची मदत, असं करून आम्हाला लहानाचं मोठं केलं आणि जिम्नॅस्टिकला घातलं. 3 भावंडांना सांभाळून माझी मम्मी मला इतका वेळ द्यायची की तिला मला नेणं, आणणं, मग परत येऊन स्वयंपाक करणं, मग परत त्यांना पण लक्ष देणं, त्यांच्याकडे लक्ष देणं, अभ्यास घेणं, सगळं म्हणजे माझ्या मम्मीचा खूप मोलाचा वाटा आहे. मी चांगल्या वळणावर गेली पाहिजे त्याच्यासाठी. तर स्पोर्ट्समध्ये मी 2ऱ्या वर्गापासून जॉईन केलं जिम्नॅस्टिक. त्याच्यानंतर 3ऱ्या वर्गापासून 4थ्या वर्गापासून सगळ्या स्टेट लेवलच्या कॉम्पिटिशन्स खेळली जिम्नॅस्टिक. 6वीपर्यंत नॅशनलपर्यंत पण गेलेली आहे. आणि जिम्नॅस्टिकच्या सगळ्या कॉम्पिटिशन्स खेळली, मग ते दिल्ली असो, मुंबई असो, पुणे असो, सगळीकडे जाऊन आली आहे त्याच वेळेस. तर तेव्हा डान्सचा असा काही हे नव्हताच, म्हणजे गंधच नव्हतं. लावणीचं कुठून आलं मग. लावणीचं ते लावणी सुरू केली मी वयाच्या 12वी नंतर. 12व्या वर्गात होती. त्याच्यानंतर फर्स्ट इयर, सेकंड इयरला तुम्हाला माहिती आहे ना, फोक डान्स स्पर्धा होतात, कॉम्पिटिशन्स होतात, युथ फेस्टिवल्स होतात. त्यावेळेस मग सडनली असंच ऑडिशन झालं आणि बरं नाचायची मी. तर तेव्हा त्यांनी मला हे केलं, म्हणजे युथ फेस्टिवलला सिलेक्ट केल्यानंतर मग तेव्हा डान्समध्ये ग्रोविंग होत गेलं सगळं. मग डान्स जास्त महत्त्वाचा होत गेला. मग डान्स करता मग एक समर बनपुरे म्हणून त्यांच्या ग्रुपला मी होते, लोकनृत्य करायचे. प्रत्येक कॉम्पिटिशन्स त्यावेळी सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर सगळं म्हणजे सगळा पट्टा गाठून घेतला होता लोकनृत्यामध्ये. लोकनृत्य, गोंधळ, वाघ्या मुरळी,
जो सगळा लोकनृत्याचा प्रकार आहे, आदिवासी नृत्य, हे सगळे नृत्य मी केलेले आहे. बिहू असो आसामचा किंवा मग कुठलाही डान्स असो, मी म्हणजे सगळ्यांसोबत ग्रुपमध्ये केलेले आहे. त्याच्यानंतर मग एक वेळेस कुठेतरी परफॉर्मन्स करायचा होता, तर म्हणे लावणी कोण करणार, म्हणजे ग्रुपला करायचं होतं, तर लावणी कुठेतरी द्यावी लागते. तर त्यांनी म्हटलं की राणी तू करशील का? मी म्हटलं करीन. तर म्हणले की ठीक आहे करूया आपण. तर केलं, तर ते काही जमलं नाही त्यावेळेस. म्हणजे ना कॉस्ट्युम व्यवस्थित, आपल्याला कशाचा गंध नाही, कशा अदाकारीबद्दल माहिती नाही, काहीच नाही. करायचं म्हणून केलं. तर सगळेजण म्हणायला लागले. सगळ्यातून म्हणजे महत्त्वाचा एक जण त्यावेळेस बोलला की राणी राठोड आयुष्यात कधी लावणी करूच शकत नाही. अरे बापरे. तर इतकं वाईट वाटलं तेव्हा की ठीक आहे ना, माझा पहिला अटेम्प्ट होता, पहिला करायची, मी डान्स करायची, पण लावणी म्हणून जे लोकांना मादकता पाहिजे ती नव्हती त्यावेळेस. मग त्यावेळेस जे शब्द माझ्या कानावर पडले, मला खूप असं नर्वस फील होत गेलं की अरे हे असं का बोलले मला. तर मी विचार केला, म्हटलं जाऊ द्या. त्यावेळेस मी त्या गोष्टीचा विचार नाही केला, पण काय माहिती नटराजाची कृपा, तो शब्द मी न ऐकता माझ्या नटराजाने ऐकला असावा असं मला वाटते. तर ते आपोआप न शिकता, न कुणाला विचारता, न कुणाचा काहीही सपोर्ट न घेता मी स्वतःमध्ये स्वतःचे बदल घडवत आली, तेही कुठे न बघता. असं आपण म्हणतो की मी कुठेतरी टी व्हीला आपल्या कुठला डान्स बघितला तर मी शिकले, पण माझं तसं पण नाही आहे. ॲक्च्युअली तुम्हाला खोटं वाटेल हे, पण मी कुठलीही गोष्ट कॉपी करून नाही करत. मी एक स्टेप 10 वेळा जरी करेन, पण मी कॉपी नाही करत, माझी स्वतःची असते. मग ते जमणार नाही जमणार तो भाग वेगळा, पण काहीतरी आपण करायला पाहिजे युनिक. मग त्या लावणीमध्ये काय नवीन करता येईल, तर मी आता जस्ट जिम्नॅस्टिक्स मला येतच. तर सगळे मोड, जरी मी लठ्ठ असली तरीही आताही लचक आहे. तर त्यामध्ये जिम्नॅस्टिक्सचं वळण घेतलं मी, आणि लावणीला जिथे पारंपरिक पाहिजे तिथे पारंपरिक परफॉर्मन्स करते, आणि जिथे लोकांना काहीतरी तडका पाहिजे तिथे मग आपले स्टंट सुद्धा मी त्याच्यात इन्व्हॉल्व करते. ते लोकांना कार्टवेल वगैरे पण तुझ्या लावणीमध्ये करते. कार्टवेल, राऊंड ऑफ, पूर्ण ब्रिज करते, वागते, स्प्लिट करते, सगळं मी करते. सुप्त वज्रासन करते. बरेचसे मला येतात, पण आपल्या हार्मोनल चेंजेस जे होतात मुलींचे, म्हणजे डिलिव्हरी नंतर, त्यावेळेस त्याच्यानंतर रिस्क घ्यायला नको असं मला वाटतं, म्हणून मी ते करत नाही. जे लोकांना वाटतं की नाही ही नाही करू शकत, तर मग ते अटेम्प्ट करायचे आपण. तर अशी माझी लहानपणापासूनची जर्नी आहे. आणि लहानपणापासून माझ्या मम्मीने डान्ससाठी पण सपोर्ट केला, तिथे आपल्या स्कूलमध्ये असतो. बरं, आता मला सांग की तुम्ही हिंदी सायडर आहे, म्हणजे तू सुद्धा हिंदी सायडर आणि तुझे पती पण हिंदी सायडर, म्हणजे दोन जरी वेगवेगळे कुटुंब असले, मला माहिती आहे की तुझं लव्ह मॅरेज झालेलं आहे. तर ह्या दोन्ही कुटुंबाकडून हिंदी भाषिक तू असताना, एक मराठी नृत्याला पुढे घेऊन जात असताना, या घरच्या लोकांचा तुला सपोर्ट कसा द्यायचा? घरच्या लोकांचं कसं, आणि विशेष म्हणजे सासरी, मला असं वाटतं की तुझ्या सासरीमध्ये घुंगट घेण्याची पद्धत आहे. तर एवढ्या याच्यामध्ये एवढा बोल्ड डान्स परफॉर्म करणं तुझ्यासाठी एक सून म्हणून, ते तर चॅलेंजिंगच गोष्ट आहे. खूप चॅलेंजिंग आहे, पण तेवढंही नव्हतं माझ्यासाठी, कारण आता काळ बदलला, वेळ बदलला, प्रत्येकाचे विचार आचार बदलले, त्याच्यामुळे जास्त चॅलेंजिंग नसताना खरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आपल्या पतीचा सपोर्ट. म्हणजे लोकांनी बोट उचलण्याच्या अगोदर आपले घरचेच उचलतात, पण घरच्यांनी जर सपोर्ट केला तर कोणाचीही हिंमत होत नाही कुठल्याही स्त्रीला मागे ओढायला किंवा बोट उचलायला. आज मी परफॉर्मन्स करते लावणी, साहजिक आहे. लावणी म्हटलं की लोकांचे तोंड, नाक एक होतात. लावणी म्हटलं की नाकावर असे म्हणजे इतके विचित्र नजरेने बघतात, मी बघते, पण आम्ही तसा परफॉर्मन्स करत नाही ना. मला हे म्हणायचं आहे की लावणी वाईट नाही आहे, लावणी करणाऱ्याही वाईट नाही आहे. आम्ही आमचे म्हणजे जातीवंत कलावंत मी नसताना सुद्धा लावणी ही एका वेगळ्या प्लॅटफॉर्मवर नेऊन पोचवत आहे. ते काम मी करते आहे आणि करत राहील. काही फेजेस, बॅड फेजेस, गुड फेजेस येतात आपल्या आयुष्यामध्ये, पण ते करत राहिलं पाहिजे. मला असं वाटतं ॲज अ आर्टिस्ट, ॲज अ कलाकार म्हणून मी खूप प्रामाणिक आहे. मला स्टेजवर काहीही झालं तरी मी माझी कामगिरी बजावणार म्हणजे बजावणार, मग ते काहीही हो. हां, पतीचा सपोर्ट म्हणजे
मला कधीच त्यांनी नाही म्हटलं नाही. कारण लव्ह मॅरेज झाल्यानंतर असं नाही की लव्ह मॅरेज झालं प्रिय आहे म्हणून आपल्याला तर करू दे, नाही तसं नाही. त्यांना वाटते की नाही आपली बायको पुढे गेली पाहिजे. ती जर त्यांच्या काय म्हणते त्याला, त्यांच्या भावी नेता जे आहेत म्हणजे त्यांच्या मनातले जे नेता आहेत योगी आदित्यनाथजी, त्यांच्यासोबत मी जर भेट घेतली तर माझ्या नवऱ्याची छाती अशी फुगून आली. एकदम अभिमान वाटला त्यांना खूप की आपली अभिमान बायको म्हणजे आपल्या आवडत्या नेत्याला योगी आदित्यनाथांना भेटून आली. तर त्यांना खूप अभिमान आहे. पहिलेपासून आहे मला सगळ्या बाबतीत सपोर्ट करत आले. सगळ्याच वेळेस त्यांनी सपोर्ट केला. ॲक्च्युली एक वेळेस डान्स कॉम्पिटिशन होत होती, त्यावेळेस माझ्याकडे 1 रुपया सुद्धा नव्हता. अगदी रडण्यालायक परिस्थिती होती. माझ्या मिस्टरांचा जॉब सुटला होता, काहीच नव्हतं आमच्याकडे. तर मी गरीब मुलाशी एका लग्न केलेलं आहे. तर त्याच्यामुळे तेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं. मग एका मित्राने मला 100 रुपये दिले होते. एक मित्र आहे प्रशांत म्हणून, चल राणी कॉम्पिटिशनला जाऊया, 100 रुपयेच द्यायचे होते. 100 रुपये नव्हते माझ्याजवळ. मग असं वाईट वाटलं की यार म्हणजे काय परिस्थिती आहे आपल्याला. एक कलावंत म्हणून नुसतं हाऊस म्हणून करायचं का. म्हणजे त्यावेळेस वाटलं की नवरा जाऊ देते म्हणून जायचं, नवऱ्याने कधी अडवलं नाही म्हणून करतच राहायचं. पण त्याच्यामुळे बेनिफिट काहीच नाही आहे ना. लोक नुसतं आपल्याला यूज करतात. ॲज अ आर्टिस्ट म्हणून तुम्ही या, पैसे काही मिळणार नाही, अशा सुद्धा आमच्यासोबत गोष्टी झाल्या आहेत. तर मग आमचे जे पैसे मिळतात मग ते वाटून त्यांनीच घ्यायचे. आम्हाला हा गंध नव्हता की परफॉर्मन्स केल्यानंतर आपल्याला काहीतरी मोबदला मिळतो. उलट आम्ही जाण्या येण्याचे काहीतरी पैसे पण द्यायचो त्यावेळेस. मग तेव्हा नव्हते. तर त्यावेळेस खूप त्यांना वाईट वाटलं की माझ्या बायकोला मी 100 रुपये सुद्धा देऊ शकत नाही. तर तो काळ निघून गेला. त्याच्यानंतर मग थोडे चांगले दिवस आले. त्याच्यानंतर जॉब सुटल्यानंतर मग काय करावं, मी अशीच कुणाला पण विचारायची जॉब आहे का वगैरे. तर म्हणायचे तू जॉब करते का. आता परिस्थिती म्हटल्यावर करावं लागेल ना. अगं तू डान्स करते, मग काय झालं जॉब करायला. तर मग माझ्या घरी विशाल तराळ आणि समर कनकुरे म्हणून 2 व्यक्तिमत्व घरी आले. त्यांनी मला विचारलं. त्यांनी घरच्यांची संमती घेतली आणि माझ्या मिस्टरांची संमती घेतली की तुम्ही झाडीपट्टी हा असा एक प्लॅटफॉर्म आहे, एक थिएटर आहे, तर तुम्ही पाठवाल का. तर म्हणे ठीक आहे, असं पैसे मिळाले तसं होईल. नाटक होतं. ॲक्च्युली नाटकाचं माझा काही संबंध नाही. नाटक म्हणून मी कधीच म्हणजे केलेलं नाही. उलट मला म्हणजे ऑकवर्ड फील होतं आपल्याला नाटक करताना. काहीतरी म्हणजे ॲक्टिंग करताना लोकांपुढे ॲक्टिंग करायला चांगलं नव्हतं वाटत. डान्स म्हणून ठीक आहे, आपण चुपचाप नाचतो आणि जातो बॅकस्टेजला. पण ॲक्टिंग म्हटल्यानंतर लोकांकडे आणि ती पण लाईव्ह आणि पाठांतराचं काही गंध नाही, काहीच नाही. तेव्हा मग मी विचार केला अरे कसं होईल. तर ठीक आहे राणी, परिस्थिती आहे, तुला करावं लागेल. माझे मिस्टर म्हणले करू चल म्हणे. मला घेऊन गेले, माझ्यासोबत राहिले. त्यांनी वातावरण पाहिलं आणि मला सोडलं. आता कर म्हणे तू. आणि त्याच्यानंतर मग झाडीपट्टीचा प्रवास सुरू झाला. आता किती वर्ष झाले तुला मला झाडीपट्टीला 16 वर्ष झाली. बापरे, 16 वर्षाचा अनुभव तुला झाडीपट्टीचा. झाडीपट्टी तर खूप एक असा वेगळी रंगभूमी आहे खरंच. त्याच्यावर तर PhD करायला पाहिजे लोकांनी, एवढी सुंदर ती झाडीपट्टी रंगभूमी. पण मला एक सांग की तू आता ही म्हणजे योगी आदित्यनाथांचा तुझा योग कसा आला म्हणजे भेटण्याचा. ॲक्च्युली आमचं लखनौला एक प्रोग्राम होता. म्हणजे दिल्लीकडून ती टीम निघते. पद्मश्री मॅडम आहेत मालिनी अवस्थी मॅडमनी त्यांची सोन चिरैया म्हणून एक वेबसाईट आहे, त्याच्यावरून त्या एक प्रोग्राम इव्हेंट मॅनेज करतात. तर तो इव्हेंट असतो गव्हर्नमेंटचा. तर गव्हर्नमेंट सगळा खर्च करते आणि मग ज्या आहेत प्रत्येक प्रदेशाचे जे डान्सेस आहेत त्या डान्सेसमध्ये वेस्ट झोन, ईस्ट झोन असे म्हणजे महाराष्ट्राच्याही झोन आहेत. म्हणजे नुसतं महाराष्ट्राची लावणीच नाही तर कोळी नृत्य, आपल्या ज्या महाराष्ट्रात आदिवासी नृत्य आहे ते पण नृत्य तिथे केलं जातं. म्हणजे जर मोठा कार्यक्रम करायचा असला तर झोननुसार होतो आणि जर लहान कार्यक्रम असं करायचा असेल तर प्रदेशानुसार होतं. तर असे कार्यक्रम होतात. तर लावणी सम्राज्ञी रेश्माताई परितेकर यांच्याशी माझा फेसबुकवरून संपर्क झाला 2016मध्ये. तर त्यांनी माझी ती तळमळ बघून फक्त हाय हॅलो ताई, मला तुमची लावणी आवडते या पद्धतीने मी जेव्हा त्यांच्याशी संपर्क केला, त्यांनी मला नंबर विचारला
तर फेसबुकवर कोणी हे नाही करत ना, विश्वास नाही ठेवत. हां, तर त्यांनी मग मला फोन केला आणि विचारलं माझ्याबद्दल आणि मग लगेच मला बोलून घेतलं पुण्याला. आणि तेव्हापासून माझं त्यांच्यासोबतच आहे, राष्ट्रपती समोर असो किंवा मग दुसऱ्या कुठल्या राज्यातले CM असो, त्यांच्यासमोरचे हे सगळे मोठे प्रोग्राम मी त्यांच्यासोबत केले. इवन दिल्ली संगीत कला अकादमीमधून सुद्धा तिथे सुद्धा प्रोग्राम केला. तिथे सुद्धा आमचा सत्कार झाला, समारोप झाला, सगळं म्हणजे त्या ताईंनी मला खूप सपोर्ट केला. मग आता तुला अशा मोठ्या स्टेजवर एक मान सन्मान मिळतो एक लावणी आर्टिस्ट म्हणून, पण समाजामध्ये तुला काय अनुभव आलेले आहेत एक लावणी कलाकार म्हणून? समाजामध्ये बघा, आपल्या समोर कोणी बोलत नाही. जे काही बोलतं, जे कोणी बोलतं ते मागेच बोलतात. पण आपली कला आपण जपली पाहिजे असं मला वाटतं. आणि माझ्या मिस्टरांच्या सपोर्टमुळे मी कोणावरही लक्ष देत नाही. कोणी मला काही का बोलेना, काही का म्हणेना, पण तसं कोणी म्हणत नाही, पण मागे सगळे बोलतात. पण सगळे सपोर्ट पण तेवढेच करतात, पुढे का होईना. नाही तू छान करतेस, मागे बोले ना काही तर करतात सपोर्ट. पण माझ्या नंदांचा पण खूप सपोर्ट आहे मला, माझ्या मैत्रिणीचा खूप सपोर्ट आहे, माझ्या घरच्यांचा खूप सपोर्ट आहे. तर सपोर्ट माझ्या महत्वाचं म्हणजे माझ्या मुलीचा सपोर्ट आहे. वा, ती खूप छोटी होती ना जेव्हा तू सगळ्या गोष्टीला सुरुवात केली, तेव्हा ती खूप लहान होती. ती खूप लहान होती, त्याच्या आधीच सुरुवात झालेली. त्याच्यानंतर मी 1 वर्ष ड्रॉप घेतला. ती पोटात असताना ड्रॉप घेतला. त्याच्यानंतर ती थोडीशी मोठी व्हायला लागली, तेव्हापासून मग मी सुरू करायला लागले प्रोग्राम. तर तिला दूध पाजायची आणि स्टेजवर जायची. ती रडायची तर स्टेजवरून काही डायलॉग्स बोलताना आपलं कान इकडे पण लक्ष प्रेक्षकांकडे असायचं. ही एका स्त्रीची काय म्हणते त्याला, स्त्रीची खूप बाजू आहे अशी की ती काही केल्या प्रेक्षकांसमोर मांडता येत नाही. जसं विठाबाई नारायणगावकर, त्या खूप म्हणजे त्यांनी अक्षरशः आपल्या कलेसाठी स्वतःला तर झोपलं. आणि त्यावेळेस जेव्हा त्यांचं बाळ त्यांच्या पोटात होतं, बाळ पोटात असताना सुद्धा त्या नृत्य करत होत्या. नृत्य केल्यानंतर बॅकस्टेजला जाऊन त्यांची डिलेव्हरी झाली. डिलेव्हरी झाल्यानंतर त्यांनी दगडाने नाळ ठेचली. नाळ ठेचून ते बाळ दुसऱ्याच्या स्वाधीन केलं आणि तशाच अवस्थेत त्या स्टेजवर परफॉर्म करू लागले. त्यांचे नातू माझ्या संपर्कात असतात. त्यांना त्यांच्या तमाशाला सुद्धा मी भेट देऊन आलेली आहे नारायणगावला. माझे प्रोग्राम होतात तेव्हा झाले तेव्हा. तर स्त्रीची ही भूमिकाच असते की घर, मूल, बाळ आणि आपल्या घरचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सगळं फेस करून सगळे प्रॉब्लेम तिला फेस करावे तुम्हाला लाखो प्रेक्षकांसमोर असं दाखवावं लागतं की आमचं काय म्हणजे आम्हाला काहीच झालेलं नाही. म्हणजे दुटप्पी जगावं लागतं तिला, पडद्याच्या मागे पडद्याच्या समोर. खूप म्हणजे खूप अतोनात खराब आमच्यासोबत असं घडलेलं आहे. माझी मुलगी लहान होती, तिला पण ती पण म्हणजे व्हेंटिलेटर पेशंट आहे. ती लहानपणी तिने पोटात केली होती संडास वगैरे, त्याच्यामुळे तिला व्हेंटिलेटर लागलं होतं. महिनाभर ती माझ्या जवळ नव्हती. मग ती खूप त्रास. त्याच्यानंतर मग ती जवळ जेव्हा घेतलं मी बाळाला, त्याच्यानंतर तिचं संगोपन, त्याच्यानंतर मग लगेच प्रयोगाला सुरुवात. 2 वर्ष होत नाही तर मग परत प्रेग्नन्सी. मग त्या प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा स्टेजवर तेवढ्याच ताकदीने उतरणं, तेवढ्याच ताकदीने प्रोग्राम करणं. त्याच्यानंतर पुन्हा मग आपले घरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं. 15-15 दिवस बाहेर राहणं, 15 दिवसानंतर घरी येणं, मिस्टरांना वेळ देणं, पोरीला वेळ देणं. आणि मुलगी महत्त्वाचं म्हणजे तिच्या चेहऱ्यावर असंही नाही वाटायचं की माझी मम्मी खूप दिवस बाहेरगावी गेली. आल्याबरोबर हसरा चेहरा दाखवून, मम्मा आ गई, छोटंसं माझं लेकरू, मम्मा तुम आ गए तर हां बेटा सो जा मम्मा. म्हणजे पहिले झोप तू, कारण माझी झोप नव्हती होत तर पोरगी माझी बिस्तरा लावून द्यायची. कधी किती वर्षाची असताना, 2 ते 2.5 वर्षाची असताना चटई टाकून द्यायची आणि मम्मा झोप. मम्मा 2 दिवस उठायची नाही तर मम्माच्या जवळ पण यायची नाही. हे सुद्धा दिवस त्या पोरीने बघितलेले आहे. म्हणजे एका कलाकाराच्या फॅमिलीला पण त्यांच्या पाठीशी किती ताकदीने उभं राहावं लागते. म्हणजे लहान वयामध्ये तिला मोठं पण आलेलं होतं. खूप म्हणजे ती वयाच्या 3-4 वर्षापासून स्वयंपाक सुद्धा करते असं म्हणायला हरकत नाही. आपली छोट्या पुऱ्या, छोट्या पोळी भाजी करायला लागली. आता तर मी प्रोग्रामवरून आल्यानंतर माझी पोरगी ताट वाळून ठेवते माझ्यासाठी.
की मम्मा येईल आता तर मी काहीतरी भाजीपोळी बनवून ठेवते. आता 11 वर्षाची झाली आहे, समज आहे, पण तरी आपल्यासाठी लहानच आहे ना अजूनही. पण तिला किती आहे एक काय म्हणते त्याला, एक आईचं कौतुक किंवा माझी मम्मी खूप दूर गेलेली आहे, 15 दिवस येणार नाही आहे, तर आपण काय केलं पाहिजे तिच्यासाठी. तर काही नाही तर मग भाजीपोळी करून ठेवायची, काही काय असं नका, आईच्या कष्टांची जाणीव तिला जाणीव आहे. आणि मिस्टर तर खूप सपोर्ट करतातच, त्याच्यात वाद नाही. त्यांच्या सपोर्टमुळे हे शक्यच नसतं. बरं, मला एक सांग की आताचं जे सामाजिक वातावरण झालेलं आहे लावणीला घेऊन, म्हणजे आपण ते इथे काही कोणाचं नाव घेणार नाही. आज जनतेला तर सगळं माहिती आहे की कोण कशा पद्धतीने लावणी आज स्टेजवर करते आहे आणि का ती लावणी बदनाम होत आहे आणि का अशा लावणी जे जातीवंत किंवा हाडाचे लावणी कलाकार आहेत त्यांच्याकडे कुठल्या नजरेने बघितल्या जाते. मला एक सांग की आताची जी लावणीची परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याचा तुझ्यावर काय परिणाम होतो एक लावणी कलाकार म्हणून? परिणाम तर खूप होतो, पण काही प्रेक्षक आहेत जाणकार ज्यांना खरंच लावणी बघावं वाटते, ज्यांना ती मादकता बघावं वाटते. कोणाकोणाला थिल्लरपणा आवडत नाही. ठीक आहे, आजकालचं जे जग सुरू आहे, जे मुलींचं जे काही परफॉर्मन्स करतात आहे, आपण कोणाचं नाव तर घेणार नाही, पण जे काही होत आहे तर ते झाल्यानंतरही लोक जेव्हा मला फोन करतात, मॅडम आज इथे प्रोग्राम आहे तर तुम्ही मला सांगा गाणे कुठले घ्याल. मग दादा गाणे आमचे असे आहेत. तर कुठे असं म्हटलं जातं की मॅडम बघा ते पुण्यात चालणारे गाणे आम्हाला चालणार नाही बरं. अच्छा, आम्हाला सोज्वळ गाणे लागतील. अच्छा. तेव्हा कुठं मनाला शांती होते की नाही, प्रेक्षक आहे, छान प्रेक्षक आहे. तर मला तरी असे म्हणजे गाण्यांची मेजवानी देताना काही असं म्हणजे असं कोणी हे केलेलं नाही की नाही मॅडम हे गाणं पाहिजेच आम्हाला, नाही हे चालेल, हा ड्रेसिंग नाही चालणार नाही. म्हणजे तेवढं सगळं घडत असताना सुद्धा प्रेक्षक जो आहे तो आहे, जो प्रामाणिक प्रेक्षक मिळाला पाहिजे तो मिळतोय. अच्छा, मिळतोय. मिळतोय. तुम्हाला खऱ्या कलाकारांना न्याय देणारा प्रेक्षक आहे. प्रेक्षकामुळेच आम्ही आहोत. बरं, तुझे जे लावणीचे कॉस्ट्युम असतात, मी असं ऐकलं की ते कॉस्ट्युम सुद्धा तू स्वतः शिवते? हो स्वतः शिवते, पण कधी वेळ नाही मिळाला तर शिवायला टाकावं लागतं. बरं, त्या तुमच्या लावणीच्या नऊवारीला काय विशिष्ट प्रकारचं नाव वगैरे आहे का? नाही, नऊवारच म्हणलं जाईल. नऊवारी लावणीची नऊवारच म्हणतात तिला, असं काही नाही, नाव असं पर्टिक्युलर नाव नाही आहे. आणि मग तुम्ही तिचे साज वगैरे कशा करता? म्हणजे ते तुमची हेअरस्टाईल पण थोडीशी वेगळी असते लावणी करताना, तर त्याच्यासाठी काय मटेरियल वापरता तुम्ही त्या हेअरस्टाईलसाठी? मटेरियल म्हणजे आता तर खूप सारं मटेरियल अवेलेबल आहे. तर आपला पहिले पफ करून मग बॅक साईडला आपण जुडा करतो, त्या जुड्याला किती मोठं करता येईल, हो. चेहऱ्याला शोभेल असा. कारण छोटा झाला तर चेहरा मोठा दिसतो आणि खूप मोठा झाला तर चांगलं दिसत नाही. तर तो व्यवस्थित आपल्या चेहऱ्याला सूट झाला पाहिजे, त्यानुसार हेअरस्टाईल करून येतो. आणि सिंदूर भरावा लागतो किंवा मग बिंदी पण लावू शकतो, पण सिंदूर एक आपली परंपरा आहे सिंदूर भरायची. त्याच्यानंतर हेअरस्टाईल करून मग त्याला गजरा मारणे, फुलं लावणे, त्याच्यानंतर ऑर्नामेंट सगळे घालतो आपण. तर मग ते सगळे गोल्डन असले पाहिजे पारंपरिकनुसार, आणि अशा काठापदराच्या साड्यांचे लुगडे असले पाहिजे. तर आणि घुंगरं आमचे असतात ते कमीत कमी एकेका पायात 5-5 किलो. काय गोष्ट करते? हो, अरे बापरे. एकेका पायात 5-5 किलोचे घुंगरं असतात. म्हणजे साधारण 10 किलो, दोन्ही मिळून 7 किलो किंवा दोन्ही मिळून कोणी 5 किलो घालतात. म्हणजे असं किलो घालते. माझे आहे साधारण 6 ते 7 किलो. अच्छा. तर कारण आता एवढे मोठे घुंगरं घातल्यानंतर पाय उचलले पाहिजे ना. तर नटराज सगळं व्यवस्थित करून घेतं, चांगल्या पद्धतीने आपण परफॉर्म करतो. ते घुंगरं तुम्ही आताही उचलाल तर उचललं जाणार नाही, पण जेव्हा आमच्या पायात आम्ही घालून तर मग तिथे काटविल पण मारायला मला काही म्हणजे 1 सेकंदही लागत नाही. तर असं नटराज, एक साक्षात नटराज आपल्या सोबतच असतो असं वाटतं परफॉर्म करताना. तर असं आहे. आणि ऑर्नामेंट्स घालून पूर्ण जो साज असतो त्यातून आमचं एक एवढंसं अंगसुद्धा दिसत नाही. हे एक महत्त्वाची गोष्ट आहे. कारण नऊवारी घातल्यानंतर आपण पूर्ण नऊवारी साज घातल्यानंतर लोकांना आपल्याला फक्त चेहऱ्याने आकर्षित करणं. अच्छा, लावणीचे जे हावभाव असतात, जी मादकता असते, जी सुंदरता असते. सुंदर स्त्री पूर्ण कपडे घालूनच दिसते, ना की अर्धवट कपडे घालून.
आजकालच्या मुली अर्ध ब्लाऊज, अर्ध कपडे, बॅग पूर्ण ओपन, लुगडाची घालण्याची पद्धत खाली, हे चुकीची पद्धत आहे. हे झालं माणसांना आकर्षण करणे. एका प्रेक्षकाला आकर्षणासाठी फक्त आपल्या डोळ्याची नजरच काफी असते. तर ती बसूनही एका जागी बसून सुद्धा लावणी आपण करू शकतो. बैठी लावणी जी म्हटली जाते, लावणीचा एक प्रकार आहे बैठी बस लावणी. बसल्यावर जर आपण नजरेनेच खेळलो तरी लोक म्हणजे बघतच असतात, म्हणजे त्यांची नजरच हटत नाही. तर मग तेवढं करायची आम्हाला काहीच गरज नाही ना. म्हणजे अर्धे कपडे घालून, अर्ध ब्लाऊज घालून आपण डान्स करायची काहीच गरज नाही. जर आपल्या चेहऱ्यात एवढा, आपल्या अदाकारीत एवढी ताकद आहे की आपण लाखो प्रेक्षकांना फक्त उभं राहूनच आपण त्यांना स्टॉप करू शकतो. तू आम्हाला तुझे काही लावणीचे हावभाव करून दाखव नाही तर कॅमेऱ्याच्या समोर, म्हणजे एखादी लावणी म्हणत करून दाखव. मध्यंतरी आपल्या कोरोना आला. कोरोना काळामध्ये आपलं सगळं ठप्प झालं. सगळं ठप्प झाल्यानंतर मग जगावं मरावं काही सुचेना. बरं झालं माझ्या मिस्टरांची कमाई होती म्हणून ते घर चालत गेलं. त्याच्यानंतर 1 वर्ष झालं मग रुटीनवर येत गेलं काम, पण कमी प्रोग्राम होत गेले. मग प्रोग्राम होत गेले कमी. मग त्याच्यानंतर मला एकदम हे झालं, डबल निमोनिया झाला. तोही लास्ट फोरवर झाला आणि त्याच्यात निघालं सारी. अरे बापरे. तर जगण्याचं काही चान्सेस नव्हते. व्हेंटिलेटरवर मला ठेवण्यात आलं. तर मग घरच्यांची सगळी म्हणजे ताळंबळ उडाली की असं काय झालं आहे काय. कारण डॉक्टरांनी सगळ्यांनी म्हटलं होतं आमच्याकडे पेशंटचं इलाज नाही, हिला हलवा किंवा इथून न्या. तर मग कसं करायचं, काय करायचं, पैशाचा पण प्रॉब्लेम. तर कुठून तरी माझ्या मिस्टरांनी अरेंज करून केलं आणि त्यावेळेस 40-50 हजाराचं मला इंजेक्शन लावलं. म्हणजे माझा श्वास बंद झाला होता. आणि त्याच्या आधी जेव्हा सकाळी 4 रात्रभर त्यांनी माझ्याजवळ चक्रा घातल्या, सगळ्यांची ऑब्झर्वेशनमध्ये मी होते, तेवढा होश मला होता की काहीतरी विचित्र घडत आहे माझ्यासोबत, काहीतरी वेगळं होतं आहे. सगळे घाबरलेले दिसतात आहे आपल्या नजरेतून, म्हणजे त्यांच्या नजरेतून मला जाणवत होतं. मग ते माझे मिस्टर माझ्या जवळ आले आणि मला एकच शब्द बोलले की रानी क्या चालू है. मैं बोली क्यों, क्या हो गया, सब क्यों ऐसे, मतलब क्यों देख रहे, कुछ प्रॉब्लम है क्या. अरे पगली, तू टेंशन क्यों ले रही, अभी तो अपने को बड़े बड़े स्टेज पर डांस करना है, इससे तू हार गई क्या. म्हणजे इथून तू हरलीस का, तुझं इथं अस्तित्व संपलं का, तुला आता जगायचं आहे, तुला आता जायचं नाही आहे. तर तुला उठावं लागेल आणि पुन्हा स्टेजवर परफॉर्मन्स करावं लागेल. तर दुसऱ्या दिवशी मला इंजेक्शन लावण्यात आलं. त्याच्यानंतर थोडी स्टेबल होती मला. आज तुमच्या पुढे आहे की म्हणजे एका मोटिवेशनचं खूप महत्त्व आहे आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या घरच्यांचं महत्त्वाचं. म्हणजे अकलूज लावणी महोत्सव हा माझं स्वप्न असलेला एक महोत्सव आहे. म्हणजे मी जगतच त्याच्यासाठी होते असं म्हटलं तरी चालेल. पण अकलूज लावणी महोत्सवात जातीवंत कलावंताशिवाय कुणालाच एंट्री नव्हती. पण ते कुठून तरी हौशी कलावंतांचाही काहीतरी प्रोग्राम होता म्हणजे कॉम्पिटिशनला. तर मला असं कळलं. तर रेश्माताई परितेकर यांनी मला संपर्क साधायला लावला त्या लोकांना आणि मग मी त्यांच्याशी बोलले आणि अकलूज लावणी महोत्सवाला त्यांच्यासोबत बॅक डान्सर न परफॉर्म करता एखादी स्त्री म्हणते की येऊन जा माझ्यासोबत, तुला अकलूजलाच नाचायचं आहे ना, तर माझ्यासोबत येऊ शकतेस तू. पण नाही, तू तुझी टीम आण राणी तिथून, तू मेहनत घे, नको करू कोरिओग्राफर, तू तुझी मेहनत घे, तू कर, मुली गोळा कर, तुझा सगळा संच तयार कर आणि घेऊन ये अकलूजला टीम घेऊन ये. तर मी म्हणजे खूप माझ्या मिस्टरांचा खूप सपोर्ट होता त्यावेळेस. त्यांनी मला खूप अंगठी गहाण ठेवून म्हणा किंवा कुठून पैसे देऊन आम्ही मुलांचं सगळ्यांचं गाडी वगैरे भाडं हे सगळं करून आम्ही अकलूजला टीम घेऊन गेली. ज्यावेळेस मी अकलूज लावणी महोत्सवाला स्टेजवर गेली तर स्टेज खूप भारी, म्हणजे भारी होता. माझे पाय उठत नव्हते. पहिला परफॉर्मन्स कसा बसा मी करून बॅकस्टेजला आली, थकले आणि प्रवासामुळे प्रॉब्लेम्स झाले. तर इथे जायचंच आहे. आज जेव्हा तुला
हा चान्स मिळत स्वप्न आहे, पूर्ण होत आहे. तुझं स्वप्न पूर्ण होत आहे. तू थकलीस म्हणे ॲट ए टाइम. तू काही मिनिटात 10 डान्स करणारी पोरगी, तू एका डान्समध्ये इथं थकून गेलीस. आज तू मरशील पण नाचशील म्हणे. बापरे. असं बोलून माझ्यासमोर ताडकन निघून गेले. मी उठून पटकन त्याच जोशनी लागले. म्हटलं इकडे माझं काही होऊ दे, पण तिथे नाही व्हायला पाहिजे. आणि नाही होत. म्हणजे झालं एक शेवटी अकलूजमध्ये जाऊन लावणी करण्याचं स्वप्न. विदर्भातून टीम नेणारी मी राणी राठोड म्हणून, माझं तिथे अमरावती करून म्हणून मला नाव. अच्छा, म्हणजे त्या अकलूजच्या स्टेजवर सुद्धा राणीने अमरावतीकरांचा नावाला भूषण प्राप्त करून दिलं आणि राणी अनेक ठिकाणी आज जाते तेव्हा तिच्यासमोर अमरावतीकर असं लावल्या जाते आहे. म्हणजे जातीवंत नव्हे तर एक हौशी कलाकार म्हणून राणी संपूर्ण परिसरामध्ये आणि संपूर्ण राज्यामध्ये, देशामध्ये आज आपल्या अमरावतीचं नाव मोठं करत आहे. खरंच अशा हौशी कलावंतांची आपण अमरावतीकरांनी थोडीशी कदर नक्कीच करायला पाहिजे. नाटकात पण माझं खूप हे आहे. नाटकात पण तेवढंच नाव. मी जसं लावणी म्हटलं की ॲज अ राणी राठोड म्हणून सगळे मला ओळखतात, तसंच नाटक झाडीपट्टी रंगभूमीमध्ये निगेटिव्ह कॅरेक्टर म्हणून राणी राठोडला म्हणजे ओळखतात. यारवजी तुम्ही बस भाऊजी, यारवजी बस भाऊजी, यारवजी तुम्ही बस भाऊजी, कशी मी राखू तुमची मर्जी, ओ बस रावजी. वळख जुनी धरून म्हणी, वळख जुनी तुमची धरून म्हणी, काय करू सांगा मी अहरजी, ओ बस रावजी. तुम बघून डावा डोळा झाकला, तुम बघून डावा डोळा झाकला, पडदलाजचा 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 लाजचा फेकला, पडदलाजचा लाजचा फेकला, पडदलाजचा लाजचा फेकला. तर अशी आपली राणी जिने अगदी बसून सुद्धा तिच्या हावभावाने मंत्रमुग्ध केला आणि प्रेक्षकांना पण मंत्रमुग्ध करण्याची तिची ताकद आहे. आणि जो खरा कलाकार असतो त्याला कुठल्याही प्रकारचं प्रदर्शन करायची गरज नाही आहे. तो त्याच्या अदाकारीतून, त्याच्या कलेतूनच दर्शकांना खिळवून ठेवण्याची क्षमता नटराजांनी त्याला प्रदान केलेली असते. दॅट इज अ गॉड गिफ्ट. ती परमेश्वराची देणगी आहे जी कलाकारांना प्राप्त झालेली असते. तर राणीने आज तिचा अमूल्य वेळ आपल्याला दिला आणि मंडल न्यूज सोबत तिने छान गप्पा मारल्या. मी मंडल न्यूजच्या वतीने राणीचे खूप खूप आभार मानते. राणी थँक्यू सो मच. थँक्यू सुषमाताई, मला प्लॅटफॉर्म दिल्याबद्दल.